पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत ज्या ठिकाणी दारूगुत्ता सुरू होता तिथं आम्ही आहोत। या ठिकाणी भर वस्तीत ही दारू विकली जात होती हे आपण पाहतोय। लोकांचा रोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। इतक्या भर वस्तीमध्ये जर ही दारू विकली जात होती, पोलीस कधी आल्याचं पाहिलं तुम्ही? पाहिलं, मी राहिलं इथंच मागं आले, पोलीस आले, कशाला आले काय माहित नाही, पण येऊन जायचे। काय येऊन जायचे, गाठी भेटी व्हायची। दारू विक्री सुरू राहील। हा, तेच राहिलं ते। तर कर्नेल सिंग विरखा असं या दारूगुत्ता चालवणाऱ्याचं नाव लोकांकडून सांगण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर इथून आता मेट्रोचा आवाज येतो, मेट्रो जाताना रेल्वेचा, तर इतक्या भरवस्तीमध्ये ही दारू विकली जात होती। आणि या ठिकाणी विकली जाणारी दारू मृत्यूला कारणीभूत ठरलेली आहे। लोकांच्या मते 10हून अधिक लोक या एकट्या फुगेवाडीमध्ये मृत्युमुखी पडलेत। पोलिसांकडून अर्थातच वेगळा आकडा सांगण्यात येतोय। इथं हे घर आहे कर्नेल सिंग विरखा नावाच्या व्यक्तीचं, आणि इथं ही अवैध दारू विकली जात होती। अर्थातच कर्नेल सिंग विरखा आणि त्याच्या कुटुंबातल्या इतर लोकांना पोलिसांनी अटक केली आहे। हे घर या ठिकाणी बंद दिसतं आहे। एक वेगळीच दारूची बाटली या ठिकाणी आहे, आणि या घराला हे जे आहे तर आतमध्ये जर पाहिलं तर कुलूप आहे। या ठिकाणी ही अवैध दारू विकली जात होती आणि लोकांचं म्हणणं आहे पोलीस यायचे पण कधी या ठिकाणी ही दारू विक्री थांबली नाही। इतक्या मध्यवर्ती ठिकाणी जर हे होत असेल तर पोलिसांना लक्षात आलं नाही असं म्हणायचं? पोलिसांना या संपूर्ण गोष्टीची जबाबदारी, ह्या पोलिसांना संपूर्ण माहिती होतं की या ठिकाणी दारू विकल्या जात आहे, ती अवैध दारू विकल्या जात आहे, बेकायदेशीररित्या विकल्या जात आहे, अशा स्वरूपाची संपूर्ण माहिती पोलिसांना पूर्वीपासून होती आणि प्रशासनाला याची पूर्ण माहिती आहे। तर हे घर आहे त्या व्यक्तीचं जो दारू विकत होता। कुलूप आहे, आता पोलीस या बाजूला देखील कुलूप आहे, आणि इथं ही दारू विकली जात होती। आणि ही दारू पुरवली होती योगेश वानखेडे नावाच्या तस्करांनी किंबहुना सराईत गुन्हेगारांनी, कारण या योगेश वानखेडेवरती दारूशी संबंधित अनेक गुन्हे याआधी नोंद आहेत। मात्र वेळोवेळी तो सुटला, मग आपला कस्टम डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल यांनी कारवाई केली, मात्र ती तोंडदेखली होती का? या ठिकाणी याच्या आधी पोलिसांची कारवाई कधी झाल्याचं तुम्हाला आठवतंय? कधीच नाही। पोलिसांची कारवाई या भागामध्ये कोणत्याही स्वरूपात कधीही झालेली नव्हती, आणि फक्त नावाला नाही, ती कारवाईच झालेली नव्हती आणि हे धंदे राजरोसपणे चालू होते। आणि हाच धंदा नाही या ठिकाणी भागामध्ये आता किती मृत्यू झालेत या ठिकाणी? 12चा आकडा आहे। तर प्रशासनाने एवढीच विनंती आहे की रेल्वे लाईनचं सोयीस्कर 12चा आकडा आहे ना आता सध्या। पोलिसांच्या मते या ठिकाणी 5 मृत्यू झालेत या फुगेवाडीमध्ये, मात्र इथल्या लोकांचं म्हणणं आहे की 12 जण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत। पुणे शहरातील हडपसर आणि काळेपडळ हा जो भाग आहे तिथं झालेल्या मृत्यूंची संख्या ही आणखी वेगळी आहे। रेल्वे लाईनीने प्रशासनाने एवढं तर या ठिकाणी जे काही अंत्यविधी करण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत त्यांनाही वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। आतापर्यंत हे मृत्यू झाल्याचं हे जे लोक दावा करत आहेत, पोलीस मात्र हे एका अर्थाने वेगळ्याच काही कारणामुळे मृत्यू झालेले आहेत किंवा एवढे मृत्यू झालेलेच नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न करतायत। मात्र जवळपास एकसारखेच झालेले आहेत, म्हणजे मृत्यू हे जे आहेत ते तोंडातून फेस येऊन झालेले आहेत जे काही मृत्यू झाले सगळ्यांना तोंडातून फेस म्हणून सगळे एकाच ठिकाणी दारू पिलेले आहेत। याच ठिकाणी असायचं ना धंदा, इथेच प्यायचे तर किंवा पुढेही प्यायचे, पण हातभट्टीचे धंदे आहेत तिथं। तर या सगळ्या प्रकरणातून आपल्याला लक्षात काय येतंय की वेळीच जर कारवाई झाली असती तर हा प्रकार टाळता आला असता। आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे जर प्रकार घडल्यानंतर योग्य ती माहिती समोर ठेवली असती तर लोकांच्या दृष्टीने या सगळ्या प्रसंगातून निभावून जाणं थोडंसं सुसह्य ठरलं असतं। कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।